बाबाजी नर्मदे हर. मध्ये नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपानी झाडी या आश्रमात आपले स्वागत आहे. धन्यवाद. बाबाजी आपलं नाव सांगा बरं, आपण कुठून आहेत? पांडुरंग रामचंद्र रोडे. मी मिरजेहून आहोत. अरे, हां. आपली पहिली परिक्रमा? हो, पहिली परिक्रमा अमरकंटकवरून सुरुवात केली. आज 64 दिवस झाले. हा, चौथा दिवस आहे. 64 2 महिने 4 दिवस. हां, मी माझा भाचा आणि माझे भाऊजी आले बरोबर. आम्ही तिघजण परिक्रमा करत. नाही बरं, कोणाकडनं प्रोत्साहन मिळालं आपल्याला? मी खूप वर्षापूर्वी पुस्तक वाचलं होतं, पण यायचं झालं नाही. इच्छा तर खूप होती, पण यायचं झालं नाही. 2022ला परत माझे मित्र येऊन गेले आणि त्याच्यानंतर मग आता 2024ला ठरवलं की आम्ही निघायचं हा, आणि आम्ही निघालो. याच्यापूर्वी कमी का दुसरं काही तीर्थक्षेत्र केलेत का? परिक्रमा केली? आम्ही प्रत्येक वर्षी पंढरपूरला चालत जातो हा आणि मिरज ते तिरुपती बालाजी हा हा. आमच्या ग्रुपमध्ये आम्ही 3 वेळा चालत गेलो. अरे वा. हां, आणि अष्टविनायक चालत करतो. महाराष्ट्रातले जे 8 गणपती आहेत हा. ते 8 गणपती चालत करतो. वर्षाला मिरज ते गणपती पोळे चालत करतो. अंगारकी संकष्टी गणेश जयंतीला ते चालत करतो. आणि आमचे जे कुलदैवत आहे ज्योतिबा, कुणाचा नाईकबा आहे, कुणाचा सिद्धोबा आहे, सिद्धनाथ, इकडं आम्ही कुलदेवाला आपापल्या चालतही निघतो. नाही तर बाकी आपण तीर्थक्षेत्रात जातो, हां, त्या तीर्थक्षेत्रात आणि या आईच्या परिक्रमेत काही अंतर आहे का दादा? खूप अंतर आहे. खूप अंतर कसं आहे. बरं? बाकीच्या क्षेत्रामध्ये आम्हाला स्वतःला सगळं करावं लागतं, स्वतःला सगळं हे करावं लागतं. इथं मैयाने एवढे आश्रम उभा करून ठेवलेत, एवढे सेवक उभा करून ठेवलेत की आम्हाला इथं काहीच करावं लागत नाही. आज तर बघितलं तर माझी बॅग आता मी 8-10 दिवस झालं एक बंद तुटला होता, तर मी गाठ मारून चालवत होतो. तर बॅग शिवून द्यायला सुद्धा माणूस तिथं, बॅग शिवणाराच माणूस आणि डॉक्टर स्वतः औषध गोळ्या घेऊन काय कोणाला झालं चौकशी करत. आणि विलास सेठ तर इथं खूप छान काम करत आहेत. त्यांच्या घरी पहिला व्हायचं, आता तर ते इथं आश्रमात पण येऊन दुपारपासून आमच्यावर गप्पा मारत बसलेत. वेगवेगळे अनुभव सांगितले आम्हाला. खूप छान सुंदर असं आश्रम चालत होतं. आणि एक व्यक्ती, त्यांचं काय नाव माहीत नाही मला, पण भोजनाच्या अगोदर इतके छान आवाजामध्ये मैयाचं गुणगान गात होते आणि नंतर एक छानपैकी अभंगही झाला. छान आवाज होता खरं. आता त्यांचं नाव तेवढं मला माहीत नाही. नाही, एक सांगू बरं, मी याच्या आईचे काय अनुभव होतात का तुम्हाला रस्त्यात? होतात. एखादी म्हणजे काही गोष्टीचा विचार झाला की बाबा बरोबर, ते ॲटोमॅटिक समोर अवेलेबलच होतं. हां, असे अनुभव येतात. नाही, एक अर्धा असा अनुभव सांगा ना बरं. कारण हे होतं काय की हे आपले अनुभव आहेत ना. मी आता हे यूट्यूबवर टाकणार, नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपानी झाडी मुलगी या नावाने यूट्यूब आहे या आश्रमशाळेचं. बरं. त्या यूट्यूबवर टाकतो आणि हे कसं होतं, एखाद्याला प्रोत्साहन म्हणून कामात येतं. शूलपून झाडीमध्ये मला अगोदर एकाने सांगितलं होतं हां. की मैया दर्शन तुम्हाला झाडीमध्येच देते. तर असं एक ठिकाण होतं की आम्ही लखनगिरी महाराजांचा आश्रम चढून वरती येऊन बसलो. तुकाराम म्हणून एक आहेत, त्यांच्या आश्रमामध्ये बसलो होतो आणि बराच वेळ बसलो आम्ही तिथं. मग बालभोगचं विचारल्यानंतर त्यांनी म्हटले नाही, बालभोगची सोय नाही आहे आणि जेवणच करतो. मग ठीक आहे म्हटलं, जेवण करा म्हटलं, मग थांबतो म्हटलं. मग आम्ही तास 1.5 तास थांबलो आणि आम्ही जेवणासाठी आम्हाला पाणी घ्या म्हटले. आम्ही कमंडलू बाहेर भरायला गेलो. तेवढ्यात समोरून एक अशी एक 25-30 वर्षाच्या आसपासची एक मैया आली समोरून. ती एवढ्या स्पीडनं आली की मला वाटलं काय ते ती आता धावून एक म्हणजे देवी आल्यासारखीच झालं. आणि मी 2 मिनटं बाजूला सरकलो आणि ते आत आले. आम्ही जवळजवळ एक अर्धा 1 तास आम्ही म्हणजे जेवण झालं. जेवण झाल्यानंतर ते आम्ही परत जरा पुढं गेलो. त्यांनी मला शिक्का कसा मारायचा विचारला. जास्त काय बोलणं झालं नाही केलं आणि निघून गेलो. मग आम्ही पुढं गेलो जेवण अगोदर बसल्यामुळं. आणि पुढं जाऊन आम्ही एका ठिकाणी परत 1-2 किलोमीटरवरती बसलो. आणि तिथून पण ते एवढ्या फास्ट आल्या की आम्हाला म्हणजे आम्ही येऊन बसलो आहे तोपर्यंत त्या परत पडत आल्या. मग मला असं वाटलं की मैयाच आता ह्या रूपामध्ये आम्हाला परीक्षा घ्यायसाठी आले. आणि मी त्यांना म्हटलं की मैया आपकी ये परिक्रमा बहुत मतलब ह्याच्या अगोदर परिक्रमा झाली आहे का भरपूर. तर ते हसले नाही गेले. ते ज्या ट्युनिंगमध्ये हसले तर ते मला असं वाटलं की ही मैया माझी परीक्षा घेत आहे. हां, आणि मी खरोखर तिला मैया म्हणून नमस्कार केलो आणि वंदन करून मग आम्ही ती पुढंच गेली. आणि नंतर मग आम्हाला बरेच वेळ दिसे ना. मग म्हटलं अरे ती मैयाच आमची परीक्षा घेतल्याने गेली.
नंतर दुसऱ्या दिवशी आमची तिची भेट झाली, ओळख झाली. मी हा तिला विषय पण सगळा सांगितला. म्हटलं त्या वेळेत तुम्ही नव्हता म्हटलं त्याच्यात, तुमच्या रूपामध्ये आम्हाला मैयाच दर्शन दिली. ही घटना आमच्याबरोबर घडली. मी, माझा भाचा आणि माझे भाऊजी पण बरोबर आहेत. भाचा पण एक यूट्यूब चॅनल चालवतो, तो पण काल थोडंसं पुढं गेला आहे फक्त. नाही होत राहता हे जे तुम्ही सांगता एकदम बरोबर आहे. असे बरेच किस्से होतात असे. एक मला वाटतं पुण्याकडचं होते, ते म्हणजे लक्ष्मीनारायणचं जुळं होतं. आणि लखनगिरीचा बाबाचा या पहाडात चालताना ती मैया जशी दरीत कोसळणार होती, तर एक गंध लावलेला वारकरी संप्रदायाचा एक बाबा आले, गंध लावलेला. आणि त्याला तिने पकडलं डायरेक्ट आणि थेट खाली उतरवलं. त्या बाबांनी पाहिलं, दोघांनी पाहिलं, याला मला आणि यांनी उतरवलं, दोघांनी पाहिलं आणि लागली त्या दृश्य होऊन गेल्या. मी म्हटलं हे यांनी खोटं बोललं असेल. मी खाली त्या बाईची मुलाखत घेतली, ते मैयाचे, आणि म्हटलं खोटं असेल. माझ्या मनात असं वाटलं खोटं असेल, पण मी त्या मैयाला काही बोललो नाही. असं म्हटलं काही पण मैया काही पण बोलत असेल. वरती येऊन त्या बाबाची जी पिशवी पडली ती तिथे बाबा वाटले आणि त्यांची मुलाखत घेत होती. आणि घेत त्यांनी तसंच ते वर्णन केलं जसं ते मैयाने खाली वर्णन केलं होतं. तेच वर्णन वरती. कारण ती मैया तिच्यावर जास्त म्हणे वारकरी संप्रदायाचा विश्वास होता. म्हणून त्यांना तसेच बाबा आले पांढर शुभ्र म्हणे, आणि त्यांनी गंध वगैरे हे लावलेलं म्हणे आणि माझा हात धरला म्हणे. ते त्यांनी तेच वर्णन केलं. माझ्या मिसेस म्हणे पडणारच होत्या म्हणे खाली, तेवढ्यात एका बाबाने पकडलं म्हणे, टिळा लावलेला म्हणे, वारकरी संप्रदायाचा होता म्हणे. एक कानाला हे लावलं आणि पुढे चालून मैयाला सोडलं म्हणे. ते अदृश्य होऊन गेले म्हणे. मैयाच त्या पांडुरंगाच्या रूपात येऊन त्यांना असं आहे ना, आपली इच्छा जशी असते तशी, तसा जसा भाव तसा देव, तसा त्या रूप वेगळं असतंय. पण ते मैयाचंच काम आहे, दुसरं कुणाचं कामच नाही आहे. हे शक्यच नाही. म्हणजे मी आत्तापर्यंत एवढे तीर्थ फिरलेत, पण इथं तीर्थात फक्त भाव चांगले लागतात. ज्याचे भाव चांगले त्याला देव पावतो. आणि मी जवळजवळ असं वाटतं की मी बाकीचे तीर्थक्षेत्रामध्ये फिरल्यानंतर हा जिथं अनुभव होतो, हे अनुभव इतर कोणत्याही तीर्थक्षेत्रात होत नाही. मी बरेच लोक पाहिले. आता एक उत्तर प्रदेशच्या तिथे बसलेला एक बाबा होता, 8-10 दिवसापूर्वी. त्यांनी मैंने बहुत जगह घुमा बोले, बहुत जगह घुमा, कैलाश घुमा, यहाँ घुमा, वहाँ घुमा, बद्रीनाथ घुमा, सर घुमा, पर जो मजा यहाँ है, जो यहाँ अनुभव आता है और कहीं नहीं आता है. जो इथे मिळतं म्हणे ते कुठंच मिळत नाही म्हणे. होय, हे खूप छान आहे, असं काही प्रश्नच नाही आहे. आपण सगळ्यांनी थोडंसं विचार करून पण वागलं पाहिजे. आपल्याला मिळतंय म्हणून त्याचा गैरफायदा पण घेऊ नये. आश्रम स्वच्छ ठेवणे, रस्त्यानं जाताना व्यसन न करणे. आपण मैयाला बरोबर असल्यानंतर बाथरूमला सुद्धा जात नाही आहे, आणि त्याचबरोबर जर आपण व्यसन करत असेल तर हेही चुकीचं आहे. किंवा आश्रम वगैरे जर मग घाण ठेवत असेल तर चुकीचं आहे. संडास बाथरूममध्ये जाऊन घाण करणे हे जरासं टाळलं पाहिजे. व्यसन तुमचं एक 4 महिने तरी सोडायला पाहिजे. माणूस जर ह्या अशा वेळेत जरी नाही काही गोष्टी सोडली तर मग कधी सोडणार कधी? चांगल्या मार्गाला आले तर चांगलं कर्म करायला पाहिजे, तर फळ अजून चांगले मिळत जातील. ते कसं आहे, जे त्यांना अनुभव आले काय ते अनुभव अजून जास्त प्रखरतेने मिळत जातील. ते असं असतं ना, औषण गौशे, हे त्याच्यातले असतात. कारण पाहिलं की तो परिक्रमा गेलाय मग मी पण घेतो, भाव त्यांच्या तिथं नसतो. तो गेलाय म्हणून मी पण जातो. नाही, ते थोडं होतंय. हे असे लोक करतात, काय त्याला गेलाच नाही. पण तरी माझी एक हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी थोडंसं नम्रतेनं वागून हे करावं. आणि जिथं आश्रमात गेल्यानंतर ऑर्डर सोडू नये, कारण हे हॉटेल नाही आहे. आश्रमात गेल्यानंतर हॉटेलमध्ये जरी गेलो तरी आपल्याला अर्धा तास वेटिंग, 15-20 मिनटं वेटिंग थांबावं लागतं. आणि हे आश्रम आहे तर करणारे जे आहेत ते सेवक आहेत, ते तुमचे गुलाम नाही आहेत. तर कृपया करून त्यांच्याशी अभद्र वक्तव्य न करता व्यवस्थित वक्तव्य करून त्यांच्याकडनं सेवा करून घ्या. धन्यवाद. त्यामध्ये नाही, एका परिक्रमावासीने मला बोललं होते की ही जर हे आश्रम आहे
हे आई अन्नपूर्णा चालवते म्हणे. होय. प्रत्यक्ष म्हणजे त्यांनी एक किस्सा सांगून दाखवला होता म्हणे की ज्या वेळेस आई नर्मदेची उत्पत्ती झाली होती त्यावेळेस आईने मागून घेतलं होतं की भगवान शिवकडनं की मी जिथं असेल तुम्हाला तिथं राहावं लागेल. हां. कारण ही भगवान शिवजीची लाडकी पुत्री आहे. बरोबर. मग त्यांनी तिथं मागून घेतलं की मला मी जिथे जिथे असेल तुम्हाला तिथे यावं लागेल. म्हणून या नर्मदेच्या तटावर शिवजींचे बरेच स्थान आहे. खूप आपण जे वावरतोय इथं आपण हे सुलपानी झाडीवर येतं. सुलपानेश्वर महादेवचं या एरियात येतंय. बरोबर. तर त्यांनी मला असं सांगितलं आणि मग आई राहिल्या मागे माई पार्वती राहिल्या म्हणे मग मी काय करू. तर त्यांना त्या टायमाला शिवजीने त्यांना आदेश दिला होता की अन्नपूर्णा तू अन्नपूर्णाच्या स्वरूपात प्रत्येक आश्रमाला विराज बरोबर हे करशील. खूप म्हणून छान. हे जे अन्न हे अन्न स्वतः शक्ती शिव आणि शक्ती दोघं मिळून हे कार्य पूर्ण करतात. त्याच्याशिवाय परिवार तिचा परिवार तिचा आहे. म्हणून आमच्या बाकीचे लोक त्याचा ते भाव ठेवत नाही ना तसं. आता ते मला हा जो किस्सा आहे एक म्हणजे मला वाटतं पोलीस खात्यात होते. आणि त्यांनी 25-30 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर त्यांनी ही परिक्रमा आले होते. त्यांनी हा किस्सा सांगून दाखवला. माझ्या युट्यूबवर आहे ते. बरं. आता जस्ट म्हणजे आपलं हे काम चालू असताना सुद्धा एक पोलीसवाले मित्रच आहेत माझे, प्रकाश कुंभार म्हणून. ते आत्ता पुण्याला सेवेत आहेत रेल्वेला. त्यांचा मी आत्ता त्यांच्याबरोबर फोनवर बोलत होतो आणि आत्तासुद्धा त्यांचाच फोन आलेला आहे. मी म्हटलं तर सायलेंट करूया आणि हे करूया. त्यांनासुद्धा यायची इच्छा खूप आहे पण नोकरीच्या ह्याच्यामुळे जर हे होते तरी पण आम्ही 1-2 वर्षात त्याचं नियोजन करून आम्ही येणार आहोत. नक्कीच येणार आहोत. आता 2 मित्रांचे माझ्या फोन येऊन गेले की म्हटले आम्ही तुमच्याबरोबर शरीरानं नाही आहे पण मनानं तुमच्या जवळच आहे आणि तुमची रोज आठवण होते आणि रोज फोन लावायचा प्रयत्न करतोय पण तुम्ही रेंजमध्ये नसते. म्हटलं काय करणार. असे खूप लोक आहेत की त्यांना अनुभव खूप छान अनुभव आले आणि परत ते मनापासून सेवा करतात. सगळ्यांनी असंच करत आपण आले, आपण जी मुलाखत दिली याच्याबद्दल आपले धन्यवाद आणि आपण बरंच काही चांगल्या गोष्टी सांगून दाखवल्या याच्याबद्दल पण धन्यवाद. आईला ही प्रार्थना करेल की आपली जी यात्रा आहे सुखमय आणि मंगलमय हो. नर्मदे हर. तुम्ही पण आम्हाला ज्या शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल तुमच्या सर्व आश्रमचे जे ट्रस्टी आहेत किंवा जे सेवक आहेत ते सगळ्यांचे आम्ही बाबा आम्ही काही करून पाहत नाही काय आम्ही पण मागतोय. आम्ही बांधिलेत. आम्ही त्या सेवेची विनंती करतो आईला की आम्हाला सेवा मिळू दे. आज सेवा आमच्या हातून घडू दे. ठीक आहे आपण आलेत. नर्मदे हर.